श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित श्रीमद्भगवद्गीता गीता प्रेस गोरखपूर हा संदर्भ आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय. माता लक्ष्मी की जय. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 13. या अध्यायाचे महात्म्य आपण काय आहे ते पाहणार आहेत. श्री महादेव म्हणाले, पार्वती, आता श्रीमद भगवद्गीतेतील 13व्या अध्यायाचे महात्म्य कसे आगाध आहे ते तुला सांगतो, ते तू ऐक. त्यामुळे तुला खूपच प्रसन्न वाटेल. दक्षिण दिशेकडे तुंगभद्रा नावाची खूप मोठी नदी वाहते. तिच्या तीरावर हरिहरपूर नावाचे सुंदर नगर वसलेले आहे. तेथे हरिहर नावाचे साक्षात भगवान शंकर विराजमान आहेत. त्यांच्या दर्शनाने, केवळ दर्शनाने परम कल्याण होत असते. या नगरात हरी दीक्षित नावाचा एक वैदिक ब्राह्मण राहत होता. तो तप व स्वाध्यायात तत्पर असणारा वेद पारंगत विद्वान होता. त्याची जी पत्नी होती तिला तिच्या वागण्यानुसार लोक दुराचारिणी म्हणत. ती पतीला बोलू नये ते बोलत असे. तिने पतीशी कधीच संबंध ठेवला नाही. तिच्या पतीकडे जे लोक येत त्यांनाही ती अपशब्द बोलत असे. ती व्यभिचारिणी असल्यामुळे नेहमी परपुरुषाशी संबंध ठेवी. एकदा शहरात लोकांची ये जा फार वाढल्याने तिने निर्जन व जाण्यास कठीण अशा वनात स्वतःच्या प्रियकराला भेटण्याचे संकेतस्थळ तयार केले. एकदा रात्री कोणी कामी पुरुष न भेटल्याने घराचे दार उघडून ती नगराबाहेरील संकेतस्थळी गेली. त्यावेळी तिचे मन कामातुर होते. तिने प्रत्येक लताकुंजात व अनेक झाडाखाली जाऊन प्रियकराचा शोध घेतला, पण तिला कोणीही भेटला नाही. तिचे सारे श्रम वाया गेले. तेव्हा ती तेथेच काही बाही बोलत रडू लागली. चौकडे हिंडत प्रियकराच्या वियोगामुळे आक्रोश करणाऱ्या त्या स्त्रीचा आवाज ऐकून एक झोपलेला वाघ जागा होऊन उड्या मारत ती रडत असलेल्या जागी येऊन ठपकला. तिकडे ती स्त्री देखील त्याची चाहूल ऐकून अंधारात तो वाघ आहे हे न कळल्याने कोणी प्रियकर आला असावा अशी वाटून घरातून बाहेर आली. तत्काळ वाघाने येऊन तिच्यावर नखाने प्रहार करून तिला जमिनीवर पाडले. अशा स्थितीतही तिने जोरात ओरडून त्याला विचारले, अरे वाघा, तू मला मारायला येथे का आलास? प्रथम याचे उत्तर तू मला दे, मग मला मार. तिचे हे बोलणे ऐकून प्रचंड पराक्रमी वाघ तिला खायचे सोडून जरा थांबला व हसत हसत म्हणाला, दक्षिणेकडे मला पहा नावाची एक नदी आहे. तिच्या तीरावर मुनिपर्णा नावाची नगरी वसली आहे. तेथे पंचशील नाव असलेले साक्षात भगवान शंकर निवास करतात. त्याच नगरीत पूर्वजन्मी मी ब्राह्मण कुमार होऊन राहत होतो. तेथे नदीच्या काठी बसून यज्ञाचा अधिकार नसलेल्या लोकांकडूनही यज्ञ करून घेऊन त्यांचे अन्न खात असे. इतकेच नव्हे तर धनाच्या लोभाने मी नेहमी वेद पठणाचे फलही विकत असे. माझा लोभ इतका वाढला की मी इतर भिक्षुकांना शिव्या देऊन तेथून हाकलून देई आणि दुसऱ्यांना देण्यास योग्य नसलेले धन सुद्धा दुसऱ्यांनी दिले नाही
तरी त्यांच्याकडून बळकावून घेईन. कर्जावर रक्कम घेण्याचे निमित्त करून मी लोकांकडून द्रव्य घेऊन ते परत करीत नसे. होता होता मी वृद्ध झालो, केस पांढरे झाले, डोळ्यांना दिसायचे कमी आले, दात पडले, तरीही दुसऱ्याकडून दान घेण्याची सवय काही सुटली नाही. ग्रहण, अमावस्या इत्यादी पर्वकाळी दान घेण्याच्या लोभाने हातात दर्भ घेऊन मी तीर्थक्षेत्रावर जात असे. पुढे जेव्हा माझे शरीर थकले तेव्हा एकदा मी एका कावेबाज ब्राह्मणाच्या घरी काही मागून खायला मिळेल म्हणून गेलो. त्याच वेळी एक कुत्रा माझ्या पायाला चावल्याने मी मूर्छित होऊन जमिनीवर पडलो व मरण पावलो. त्यानंतर मला हा वाघाचा जन्म आला. तेव्हापासून मी या घनदाट जंगलात राहत आहे. परंतु मला पूर्वजन्मीच्या पापांची आठवण आहे. त्यामुळे मी वाघ असलो तरी धर्मशील महात्मे, संन्यासी, साधू व पतिव्रता यांना खात नाही. परंतु दुष्ट, दुराचारी, पापी, व्यभिचारी स्त्रिया यांना अवश्य खातो. तू व्यभिचारी असल्यामुळे तुला मी अवश्य खाणार. इतके बोलून आपल्या टोकदार नखांनी त्याने तिचे तुकडे तुकडे करून तिला खाऊन टाकले. नंतर यमदूताने त्या पापिनीला यमपुरीत नेले. तेथे यमाच्या आज्ञेने त्या दूतांनी तिला अनेक वेळा मूत, विष्ठा, रक्त यांनी भरलेल्या कुंडात टाकले. कोट्यावधी कल्पापर्यंत त्यात ठेवल्यानंतर तेथून काढून 100 मन्वंतरापर्यंत रौरव नरकात टाकले. नंतर चहूकडे तोंड करून दिनवानेपणाने रडणाऱ्या त्या पापिनीला तेथून काढून दहनानन नावाच्या नरकात टाकले. त्याच वेळी तिचे केस विस्कटले होते आणि तिचे शरीर भयानक दिसत होते. अशा प्रकारे घोर नरक यातना भोगून झाल्यावर ती महापापिनी या लोकी येऊन चांडाळ योनीत जन्मली. तेथेही मोठी होत असता पूर्वजन्मीच्या सवयीने पूर्वीप्रमाणे पापे करीत राहिली. नंतर तिला कोड व क्षयरोग झाला. डोळे दुखू लागले. नंतर काही दिवसांनी ती पुन्हा हरिहरपूरला गेली. तिथे भगवान शिवाच्या अंतपुराची स्वामिनी जंभका देवी आहे. तेथे वासुदेव नावाचा एक पवित्र ब्राह्मण होता. तो नित्यगीतेचा 13वा अध्याय म्हणत असे. त्या चांडालिनीने त्या ब्राह्मणाचे दर्शन घेतले व त्याच्या तोंडून गीतेचा 13वा अध्याय ऐकला. त्यामुळे चांडाळ जन्मातून ती मुक्त झाली व दिव्य देह धारण करून स्वर्गलोकाला गेली. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान विष्णु की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.